खोकला येतोय म्हणून तुम्हीही डॉक्टरांना न विचारता लहान मुलांना कप सिरप देताय, तर हे तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे। देशभरात विषारी कप सिरपमुळे लहान मुलांच्या मृत्यूचा आकडा वाढत चाललाय। मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात 11 आणि राजस्थानमध्ये 3 मुलांचा याच कारणामुळे मृत्यू झालाय। त्यानंतर आता तिथलं स्थानिक प्रशासन आणि केंद्र सरकार खडबडून जागे झाले। केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था अर्थात CDSCO ने तमिळनाडू फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनला कोलरिप सिरप तयार करणाऱ्या श्रीसन फार्मास्युटिकल्स कंपनी विरुद्ध गंभीर गुन्ह्यांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले। मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यात कोलरिप सिरप दिल्यानंतर 11 मुलांचा मृत्यू झालाय। प्रशासनाने कडक कारवाई करत डॉक्टर प्रवीण सोनीला अटक केली आहे। त्याने मृत मुलांपैकी अनेकांना हे सिरप लिहून दिलं होतं। डॉक्टर सोनी आणि श्रीसन फार्मास्युटिकल्सच्या संचालकांविरुद्ध ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्टच्या कलम 27A तसेच BNS कलम 105 आणि 276 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसं पाहिलं तर कोलरिप सिरपमध्ये 48.6% डायइथिलीन ग्लायकोल आढळलंय। ते अत्यंत विषारी आणि प्राणघातक रसायन आहे। केंद्रीय औषध नियंत्रकाने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, तमिळनाडू, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या 6 राज्यातील औषध कारखान्यांची तपासणी सुरू केली आहे। ICMR, NIV, NEERI, CDSCO आणि एम्स नागपूर या संस्थांच्या तज्ञांची टीम छिंदवाड्यात पोहोचली असून ते किडनी फेल्युअर आणि मृत्यूंची मूळ कारण शोधत आहे। आता कोलरिप कप सिरप बंदीबाबत केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांनुसार महाराष्ट्र राज्य सरकारने औषधांबद्दल खबरदारी घेतली आहे। 2 राज्यांमध्ये चुकीच्या औषधांचा फटका बसल्याने केंद्राने सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत। त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात केली जात असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय। या संपूर्ण प्रकरणावर आरोग्यमंत्री काय म्हणाले पहा। कप सिरपच्या संदर्भात ज्या पद्धतीने केंद्र शासनाने सूचना दिल्या त्या सूचनांची अंमलबजावणी करण्याबद्दल राज्य शासन सुद्धा आमच्या आरोग्य विभागाला सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। विशेषतः 2 राज्यांमध्ये ज्या पद्धतीने काही चुकीची औषधं झाली आणि विशेष 2 वर्षाच्या आतल्या मुलांना त्याचा फटका बसतोय, याबद्दलचे केंद्र शासनाने जे काही निर्देश दिले त्याची अंमलबजावणी आरोग्य विभागाच्या वतीने आपण करतो। FDA त्याच्याबद्दल योग्य ते निर्देश देत आहे आणि मला असं वाटतं की एखाद्या कंपनीचे एखादा औषध चुकीचं असेल याचा अर्थ सगळीकडेच काही सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत असं नाही। ज्या स्पष्ट सूचना आल्या त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करतं। राज्याच्या जनतेसाठी आव्हान काय करतो? मध्य प्रदेशमध्ये या भागात याबद्दलच्या स्पष्ट निर्देश केंद्र शासनाने दिलेले आहेत। काल सुद्धा याच्याबद्दलची BC केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आली। त्याच्या पद्धतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सर्व राज्य करतायत आणि आम्ही सुद्धा त्याची अंमलबजावणी करतोय। राज्यातल्या सर्व नागरिकांना मी एवढंच आवाहन करेन की जी घटना घडली ती एखाद्या कंपनीचं काम जे बोगस आहे त्याच्याबद्दलच्या सूचना सक्तीनं FDA ने दिलेल्या आहेत, आरोग्य विभागाने दिलेल्या आहेत, DMER ने दिलेल्या आहेत। त्याची फक्त अंमलबजावणी आमचे सर्व वैद्यकीय अधिकारी घेतले।